तोच राज आता स्ट्राइक वर असेल. MH28 बुलढाणा या संघाकडून खेळताना पहिल्या चेंडूवर विलास याला घवघवीत असं यश मिळालं साहिल्याच्या रूपात. पाहूया पुढील चेंडू. आता मात्र स्विंगचा नजराणा. चेंडू निर्धाव जातोय. सरळ यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. चायनामॅन गोलंदाजी, कुलदीप यादव सारखी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू राजसाठी. आता मात्र झेल घेण्याची सुवर्णी संधी असेल. पुन्हा एकदा मोठा मासा गळाला. राज बाद होतोय. दुसरा धक्का बसतोय MH28 बुलढाणा या संघाला. MP संघ बालाभाऊ, आपण जी चटई नेले ती जमा करायची आहे, कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्यायची आहे. बाळाभाऊ, अमोल भाऊ, जी चटई नेली आपण ती कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करायची आहे. राजाची जागा भरून काढण्यासाठी आला तो एक धष्टपुष्ट फलंदाज, एक हार्ड हिटर फलंदाज महादेव. महादेवच्या रूपामध्ये फलंदाजी करावी लागेल. पुढील चेंडू विलास याचा. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम म्हणजे अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. फक्त एकच धाव खर्च केली आणि 2 गडी बाद करण्यात यश आलं ते विलास याला. एक मोठा संघ समोर उभा असताना स्पिन गोलंदाजी म्हणावी. मुंबईहून इथे खेळण्यासाठी तो आलेला आहे. जागा भरून काढण्यासाठी आलाय तो लहू. लहू आणि महादेवची जोडी मैदानात. कुठल्याही प्रकारची मोठी धावसंख्या उभारू देत नाहीये. उल्ताबाद 1 हा संघ अप्रतिम गोलंदाजी करतोय. स्ट्रायकर असेल तो लहू. स्पिनचा मारा, चेंडू हवेत आहे. एक धाव धावून पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती मात्र 3 धावा.
पुढील चेंडू अमोल्याचा, अप्रतिम गोलंदाजी करतोय. स्पिनचा मारा, आता मात्र चेंडू हवे, चेंडू जातोय सीमारेषेलगत, हा जातोय षटकार. पहिला षटकार येतोय लहू याच्या फलंदाजीतून. या 6 धाव्याने संघाची धावसंख्या होती ती 9 धावा. अशाच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल. दोन्ही तुल्यबळ संघ आज एकमेकांसमोर खेळताना. अमोल्याचा चांगला समाचार घेतलाय, षटकार आलाय. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी होईल अजूनही मैदानावरती. लहू एक उंचपुरा फलंदाज. अमोल्याचा पुन्हा एकदा पुढील चेंडू, फिरकीचा मारा करताना. पुन्हा एकदा पुढील चेंडू, त्याचा मारा करेल तो लहू. आता मात्र स्पिनचा मारा होतोय. पंचांकडे आशाळभूत नजरेने बघतोय लहू, परंतु तटस्थ असे पंच निर्धाव येतोय. 9 या अंकावरती. आता मात्र हलकासा कट केलाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, बाउंड्री लाईनच्या दिशेने धावतोय. एक धाव धावून पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय लहू कडून, परंतु एकाच धावावर समाधान मानावं लागतंय. ते MH28 बुलढाणा या संघाला चांगले हिटर बुलढाणा या संघामध्ये असताना. पुढील चेंडू अमोल्याचा, मारा करेल तो महादेव. आता मात्र स्वीप करायच्या नादामध्ये एक धाव धावून पूर्ण होते. एका धावाने संघाची धाव संख्या होते ती 11 धावा. आलेली ही धाव धावा, 12 चेंडू 11 धावा झालेले आहेत. वैयक्तिक पहिलं, संघासाठी तिसरं षटक घेऊन आला जर्सी नंबर 33 विनोद. आता मात्र धावांचा पाऊस पाडावा लागेल महादेव याला. आता मात्र चेंडू भिरकावून दिलाय, चेंडू चाललाय तुरीकडे आणि खणखणीत असा चौकार. या 4 धावेने संघाची धाव संख्येत भर पडते. धाव संख्या झाली ती 15 धावा. शहापूरचे ग्राउंड गाजवणारा हा फलंदाज आता मात्र स्ट्राईकवर असेल. पहिला चेंडू फेस करेल. पहिला चेंडू टोलनच्या नादामध्ये चेंडू जातोय बाउंड्री लाईन लगत. एक धाव धावून पूर्ण होते. गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, परंतु एका धावावर समाधान मानावं लागतंय. ते मयुरेश याला चेंडू बरोबर पट्ट्यात आला नाही, नाहीतर तुरीमध्येच भेटला असता तुम्हाला.
चेंडू निर्धाव जातोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धाव संख्या स्थिरावलेली 16 या अंकावरती. आता मात्र पुन्हा एकदा लेग साईडचे चेंडू फटकावलाय. चेंडू ट्रॅव्हल होतो. एकदा 2 पूर्ण होतोय. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय परंतु 2 धावांवर समाधान मानावं लागतं. तिसऱ्याचा प्रयत्न होतोय परंतु नाकारलाय. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 18 धावा. शेवटचा चेंडू विलास्याचा, विनोद्याचा. हलकीशी एज लागला. चेंडू हवे. जेल घेण्याची शक्यता. एकदा 2 पूर्ण होतोय. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा धावून पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 3 धावा धावून पूर्ण. या 3 धावेने संघाची धावसंख्या होती ती 21 धावा आणि 22 धावांचं आव्हान असेल खुलताबाद 1 या संघासमोर. करायचंय पंच. चला MH28 बुलढाणा क्षेत्ररक्षण सजवायचंय. जितू मात्र स्ट्राईकवर असेल. मुंबईमध्ये रतनबुवा टाटा रतनबुवा सारख्या टुर्नामेंट खेळणारा हा फलंदाज आता मात्र स्ट्राईकवर असेल. भल्या भल्या टुर्नामेंट गाजवल्या. फास्टेट 50 सुद्धा यांच्या नावावर आहे असा हा जितू आता मात्र सलामीला आलाय खुलताबाद 1 या संघाकडून. कशा प्रकारची फलंदाजी होईल. 22 धावांचं आव्हान असेल. 18 चेंडू असतील समोर. नॉन स्ट्राइक एंडला कृष्णा. गोलंदाजी मार्कवर साहिल. फलंदाजी मध्ये कमाल करता आली नाही. पहिल्या चेंडूवर बाद झाला. गोलंदाजी मात्र धारदार करावी लागेल. समोर असेल तो जितू बाहुबली. सामना चालू करायचा आहे पंच. साहिलाचा पहिला चेंडू हलकीशी एज लागले परंतु एक चोरटी धाव म्हणून लेग बाईच्या स्वरूपात एक चोरटी धाव घेण्यात यश आले.
संघाचं खातं उघडतंय. 18 चेंडू 22 धावांची गरज. संघाचा श्री गणेश होतो 1 धाव धावून पूर्ण. आता मात्र कृष्णा पवार जर्सी नंबर 77 777. ची चावी सापडली असेल बाईकची तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करायची आहे. हलकीशी एज लागले राजाच्या द्वारा. खूपच चांगलं यष्टीरक्षण म्हणावं लागेल. निर्धाव येतोय चेंडू. धारदार गोलंदाजी होत आहे साहिल मार्फत. कृष्णा पवार असेल स्ट्राईक वरती. नॉन स्ट्राईक एंडला जीतू. गोलंदाजीचा भार सांभाळतोय तो साहिल. पुन्हा एकदा प्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. धारदार गोलंदाजी. पुढल्या टीमचे कप्तान एरंडल वर्चेस एकता ग्रुप धुळे. टॉस पाडून घ्यायचा आहे. कैलास भाऊ पुढल्या टीमचा टॉस घ्या ना करून. खूपच चांगली सुरुवात साहिल द्वारा. एरंडल वर्चेस एकता ग्रुप निर्धाव चेंडू जातोय. अप्रतिम गोलंदाजी. फलंदाजी मध्ये मात्र साहिलला कमाल करता आली नव्हती. पहिल्या चेंडूवर बाद झाला होता परंतु अप्रतिम गोलंदाजी करतोय. कृष्णाला जखडून ठेवलंय. हनुमान एरंडल वर्चेस. पुढील चेंडू. आता मात्र चेंडू हवेत आहे आणि झेल सुटतोय. धरतीला दान होतोय. पंच. पुढचा सामना हनुमान एरंडल चौकार येतोय. एकता ग्रुप धुळे. नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. कृष्णा याच्या खात्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी करतोय परंतु क्षेत्ररक्षणामध्ये साथ मिळत नाहीये साहिल याला. साहिलाचा शेवटचा चेंडू. मारा करेल तो कृष्णा. पुन्हा एकदा चेंडू हवेत. एक धाव धावून पूर्ण. दुसरी धाव धावून पूर्ण. हनुमान एरंडलनी टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. 17 धाव संख्या झाली ती 7 धावा. पहिल्या षटकाच्या अखेरीस काहीस जखडून ठेवलं होतं कृष्णा याला परंतु नशिबाचा चौकार आला. अत्यंत रोमांचकारी सामना. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो 18 नंबर जर्सीचा कुंदन. आता मात्र स्ट्राईक वर असेल तो जीतू. पहिल्या षटकामध्ये फक्त एकच चेंडू फेस केला होता. आता मात्र पूर्ण ओव्हर त्याच्या समोर असेल. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी होईल. मोठे फटके पाहायला मिळतील की नाही. पुढील चेंडू आणि बाहुबली या रूपाने प्रसिद्ध असलेला चेंडू गेलाय तुरीत. आलाय हा षटकार बाहुबलीच्या फळीमधून. प्रात्यक्षिक साध्य करून दाखवतोय समोर. पुन्हा एकदा उंचावर मारण्याच्या नादामध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण 38 सर्कल मध्ये परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. धाव संख्येत एक निभार होते. धाव संख्या झाली ती 14 धावा.
स्ट्राईकवर असेल तो कृष्णा. पंच सामना चालू करायचा आहे. अंधार पडत चाललाय. पुन्हा एक टाकून सज्जा. खोलवर टप्प्याचा चेंडू हलकीशी प्लेस केली. पुन्हा एकदा अप्रतिम क्षेत्ररक्षण. परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. या एका धावेने संघाची धाव संख्या होती ती 15 धावा. 9 चेंडू 7 धाव्यांची गरज. सामना खेचून आणलाय षटकाराने जितूने. पाहूया याच षटकामध्ये सामना विजयश्री खेचून आणतो की नाही. प्रेक्षकांनी बाहेरून चालायचंय. फुलटॉस चेंडू होता. हलकीशी दिशा दाखवली. चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्रीच्या दिशेने. एक धाव धावून पूर्ण. आणि या एका धावेने संघाची धाव संख्या होती ती 16 धावा. आता मात्र स्ट्राईकवर असेल तो कृष्णा. एक चौकार जरूर आलाय त्याच्या फळीमधून. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करेल. चांगली गोलंदाजी मात्र करावी लागेल कुंदन्याला. पुढील चेंडू. वैर मारा होतोय. कुंदन दिशा भरकटतोय. आपल्याकडे धावा कमी आहेत तरीही स्वैर मारा होतोय. या एका धावेने संघाची धाव संख्या होती ती 17 धावा. 8 चेंडू 5 धावा. आता मात्र तटस्थ असे पंच आशाळभूत नजरेने कृष्णा पवार पाहतोय पंचांकडे की वाईड दिला जाईल. परंतु तटस्थ असे पंच. निर्धाव येतोय चेंडू. 7 चेंडू 5 धावा. कुठल्याही प्रकारचा गडी बाद करण्यात यश आलेलं नाही अजून. आता मात्र चेंडू हवेत. जल सुटतोय. धरतीला दान होतोय. जीवनदान भेटतय ते कृष्णा पवार याला. हा जर झेल घेतला असता मध्ये रोमांच अजूनही टिकून राहिला असता. 2 षटकांच्या अखेरीस धाव संख्या झाली ती 18 धावा. ईश्वराचा मारा करेल तो कृष्णा. ईश्वर वसेस कृष्णा दोन्ही देव. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू होता परंतु फायदा उचलता आला नाही. एका धावावर समाधान मानावं लागतंय. 1 बाउन्सचा इशारा येताना पंचांचा. 5 चेंडू 3 धावा. पाहूया समोर असेल एक महाबली जितू. त्याला कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल ईश्वर द्वारा. फिल्डिंग मध्ये चेंजेस करताना कारण की डाव्या शैलीचा हा फलंदाज आहे. मोठे मोठे फटके मारण्यामध्ये माहीर असलेला मुरबाड तालुक्यातील जितू आज या मैदानावर खेळताना दिसतोय एक आयकॉन म्हणून. सामना चालू करायचा. अंधार होतोय. पुढील चेंडू ईश्वराचा. आता मात्र ईश्वर भरकटतोय. स्वैर मारा होतोय. पंचांचे दोन्ही हात हवेत समांतर वाईड घोषित केलाय. धाव संख्या झाली ती 20 धावा.
5 चेंडू 2 धावा. आता मात्र पुन्हा एकदा वाईड चेंडू +4. हे मॅच 28. बुलढाणा हा संघ विजय होताना, माफ करा, खुलताबाद 1 हा संघ विजय होताना. एरंडोल, टाइम खूप कमी आहे. चला, मॅन ऑफ द मॅच विलास भाऊ. मॅन ऑफ द मॅच विलास. मोबाईल कोणाचा राहिला अंपायर कडे? कोणत्या मोबाईल कोणाचा राहिलाय? अंपायर कडे मोबाईल घेऊन जाणे. मोबाईल घेऊन जायचा आहे पंचांकडून. दोन्ही संघांचे 12 प्लेयर पाठवायचे. दोन्ही संघांचे 12 प्लेयर, अन्यथा मॅच चालू होणार नाही याची दक्षता घ्यायची दोन्ही संघांनी. उशीर तुम्हालाच होणार आहे, चेंडू तुम्हालाच दिसणार नाहीये याची नोंद घ्यायची. फास्ट क्विक. धुळे संघाचा आलेला आहे, एरंडोल संघ. चला, 12 प्लेयर पाठवायचा आहे. एकता ग्रुप धुळे विपक्ष एरंडोल. एक तुल्यबळ लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे.